brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अंजली दमाने यांनी वेगळे पुरावे समोर आणले. त्याच्यामध्ये जमीन मुंडवा जमीन प्रकरणामध्ये नवीन पुरावे समोर येत आहेत आणि त्याच्यात थेट अजितदादांचा डोळा होता जमिनीवरती. दमानियांनी समजा जर मुद्दे त्या ठिकाणी आणले असतील, त्याची सखोल चौकशी ही सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणं महत्त्वाचं आहे. फक्त मला एक कळत नाही, भ्रष्टाचार सर्वच पक्ष त्या ठिकाणी करतात, पण मुद्दे पुढे येत असताना भाजप सोडून मात्र मुद्दे सगळ्यांचेच पुढे येतात. सामाजिक कार्यकर्त्यांना मला विनंती आहे, हे सरकारच भ्रष्ट आहे. मग मुख्यमंत्र्यांपासून पर सर्व मंत्र्यांपर्यंत हे जे काही कार्यालय असतील, या सगळ्यांचा फार चुकीच्या पद्धतीचा व्यवहार या राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे मुद्दे पुढे येत असताना हायकमांड कुठलं आहे हे आम्हाला तरी त्या ठिकाणी सांगता येत नाही, पण कुठंतरी त्यांच्याच मित्रपक्षाचे म्हणजे भाजपच्याच मित्रपक्षाचे विषय पुढे येतात. जे कुठले असतील पुरावे असतील तर शहानिशा होणं महत्त्वाचं आहे. पण आमचं मत आहे, नागरिकांचं मत आहे, सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करत असताना भेदभाव न करता सर्वच पक्षांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे घेऊन आणले पाहिजे आणि त्याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या जर सर्व पक्षाचे मुद्दे घेऊन आंदोलन करायला तयार असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहून महाराष्ट्र हितासाठी आंदोलन त्या ठिकाणी करू. हे बघा, एक विषय आहे, मगर जो परिवार आहे म्हणजे माझे सासरे असतील तर त्यांचा सगळा परिवार असेल, त्यांनी या जगाला या देशाला दाखवून दिलं की शेतकऱ्याची जमीन विकत न घेता शेतकऱ्याला आपण डायरेक्टर कसं बनवू शकतो, शेतकऱ्याला भागीदार कसं बनवू शकतो. आणि हा जो मॉडेल आहे हा फक्त काय महाराष्ट्रात चर्चेत नाही, हा पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा या मॉडेलची स्तुती केलेली आहे, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्तुती केलेली आहे. त्यामुळे दमानियांना मला एवढंच सांगायचं आहे की टार्गेट करत असताना जर अभ्यास करून तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट करा. विषय राजकीय लोकांचा असेल तर राजकीय विषयावर चर्चा करायला आम्ही सर्वजण तयार आहोत, पण फक्त कुठल्याही परिवाराला त्याच्यामध्ये अडकवायचं नाही तर त्या बाबतीत ती चर्चा करून आणायची, हे जर त्या ठिकाणी करत असतील तर हे योग्य नाही. राहिला प्रश्न निलेशराव मगरांचा, त्यांचे व्यक्तिगत काय व्यवहार होते, कोणाबरोबर व्यवहार होते हे त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. त्यामुळे कुणीतरी कुठल्या तरी कंपनीमध्ये डिरेक्टर आहे आणि त्यांनी जर व्यक्तिगत जीवनामध्ये कुठली तरी त्या ठिकाणी काही डील केला असेल नाही तर कॉन्ट्रॅक्ट केला असेल, तो त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो. त्यामुळे पुरावे असल्याशिवाय त्या ठिकाणी कुठेही बोलू नये. आणि दमानिया मॅडमला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही बोलत असताना थोडं स्पष्टपणे बोलणं फार महत्त्वाचं आहे. उगाच अस्पष्ट बोलत असताना कुठल्या तरी कंपनीचं नाव त्या ठिकाणी खराब होत असेल नाहीतर काही लोकांची चांगली प्रतिष्ठा खराब होत असेल तर हे कोणालाही त्या ठिकाणी पटणार नाही. राजकीय टीका टिप्पणी करत असताना स्पष्ट बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे. निलेश मगर व्यक्तिगत त्यांच्याबद्दल तुम्ही बोलत असाल तर त्यांच्याबद्दलच तुम्ही त्या ठिकाणी बोलावं, उगाच दुसऱ्या कंपनीला याच्यामध्ये उडलं जाऊ नये असं आमचं सगळ्यांचं मत आहे.